सांगली महापालिकेच्या सिटी कमांड सेंटरमधून पूरपट्ट्यावर कॅमेऱ्यातून वॉच. सांगली महापालिका आता हायटेक टेक्नॉलॉजीकडे वळत आहे. महापालिकेने पूरग्रस्त भागावर नजर ठेवण्यासाठी CCTVचे जाळे विणलेले आहे आणि यासाठी महापालिकेच्या मंगलधाम सिटी कमांड सेंटर येथे मोठी वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. या वॉर रूममधून सांगली आणि मिरज येथील पूरपट्ट्यातील भागावर वॉच ठेवला जात आहे. पूरग्रस्त भागात काय हालचाली सुरू आहेत याची माहिती कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉर रूमला समजते आणि त्यामुळे महापालिकेची वॉर रूम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपयोगी ठरत आहे. सांगली आणि मिरज येथील पूरपट्ट्यात साधारण 20 कॅमेरे महापालिकेने बसवले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूरपट्ट्यात पाण्याच्या हालचाली नेमक्या काय आहेत, कोणत्या भागात पाण्याचा विळखा बसला आहे, कोणत्या भागातील नागरी वस्त्या पाण्यात गेलेल्या आहेत, याचा लाईव्ह आढावा महापालिकेला लगेच मिळतो. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नकुल जकाते हे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. नमस्कार, मी नकुल जकाते, सहाय्यक आयुक्त सांगली मिरज कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग. महानगरपालिकेने पूर प्रवरण क्षेत्रामध्ये एकूण 13 कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याद्वारे या वॉर रूममध्ये जिथं आपण आत्ता बघत आहात त्या ठिकाणी आपण पूर्ण पूर क्षेत्राचे मॉनिटरिंगचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून नागरिकांना जे मेसेज पाठवले जातात आपत्तीविषयक, पुराच्या कृष्णा नदीवरील असेल किंवा मिरजेतील असेल, पाण्याची पातळी किती आहे आणि ते कुठल्या भागात पसरणार आहे किंवा आत्ता कुठल्या भागात आहे याची देखील या वॉर रूममधून माहिती दिली जाते. महापालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता सर, माननीय अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा वॉर रूम 24 तास कार्यरत असतो आणि या ठिकाणी 24 तास कर्मचारी नेमलेले आहेत. तसेच महापालिकेचे अग्निशमन विभाग यांच्या सहकार्यानं, तसेच MSEB, पोलीस डिपार्टमेंट आणि आता आर्मीची देखील या ठिकाणी एक नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि नागरिकांनी कोणताही अपार विश्वास ठेवू नये. इथून जी माहिती ऑफिशियल दिली जाते त्या माहितीचा आणि जे आवाहन केलं जातं त्याला प्रतिसाद द्यावा आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये अशी मी महापालिका प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.